नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अतिशय पौष्टिक रानभाजी बनवत आहोत। तर ही मोहरीची भाजी आहे आणि ही आपल्या गच्चीवरचीच भाजी आहे बघा, तीच आज आपण बनवत आहोत। तर या भाजीचे आपल्याला फक्त पानं घ्यायचे असतात। तर असे हे पानं घ्यायचे आणि छान निवडून घ्यायची भाजी। खायला छान लागते, चवदार अशी ही, पौष्टिक आहे आणि शिवाय आपल्या गच्चीवरची आहे, म्हणजे अजिबात याला खत कोणतंही केमिकल न टाकलेली भाजी आहे। तर अजून चवदार लागेल। आता ही निवडून घेते मी। तर इथे पाहू शकता तुम्ही, आपण छान भाजी निवडून घेतली आहे। या मोहरीला बघा असे फुलं सुद्धा लागले होते। तर आपण ही भाजी काढून आणलेली आहे। आता ही भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। एक 2-3 वेळा पाण्याने आपण ही भाजी धुवून घेणार आहोत। यावरती काही माती वगैरे लागली असेल तर ती निघून जाते। आणि पाण्यात टाकल्याच्या नंतर ही भाजी आपण 2 मिनिटं अशीच ठेवणार आहोत, म्हणजे यावर जी माती, काही घाण खडे वगैरे असले ना, ते पाण्यामध्ये खाली बसतात आणि आपण ही भाजी अल्लादी अशी वरची काढून घ्यायची आहे। आता आपण ही जी भाजी पाण्यामध्ये ठेवली होती ना, ती अल्लादी अशी काढून घ्यायची आहे बघा। परत आपण ही भाजी धुणारच आहोत। तर कोणतीही पालेभाजी धुता वेळेस अशा पद्धतीने नक्की धुवून पहा। तुम्ही इथे पाहू शकता, पाण्यामध्ये भरपूर माती अशी बुडामध्ये बसलेली आहे। आता हे पाणी आपण टाकून देऊन परत 1-2 वेळा भाजी धुवून घेऊ। भाजी धुतल्याच्या नंतर आपण ही चिरून सुद्धा घेणार आहोत। तर पावसाळ्यामध्ये ना ह्या पालेभाज्या भरपूर वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, त्याला खूप अशी माती वगैरे लागलेली असते। अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। आणि हो, पालेभाज्या नेहमी धुतल्याच्या नंतरच चिरायच्या आहेत, चिरल्याच्या नंतर अजिबात धुवायच्या नाही आहेत। आता ही भाजी आपण चिरून साईडला ठेवूया। आणि इकडे मुगाची डाळ मी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे। एक कांदा आपण चिरून घेऊ। अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही रानभाजी आपण बनवू शकतो। कांदा बारीक बारीक चिरून घ्यायचा। कांदा चिरून झाला की इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी, त्यासुद्धा आपण असे तुकडे करून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त घेऊ शकता। लसूण बारीक ठेचून घ्यायचा आहे, तुकडे करून घेऊ शकता, पण ठेचलेल्या लसणाची भाजी खूप छान लागते आणि थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ। साधारण 1 पळी एवढं तेल टाकून घ्यायचं। या तेलामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकून घेऊ। लसूण थोडासा परतायचा। आता हिरवी मिरची टाकूया। कांदा सुद्धा टाकून घेऊ। कांदा, मिरची, लसूण आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत।
आता मिरची, कांदा, लसूण व्यवस्थित परतलंय. यामध्ये आपण ही चिरलेली भाजी टाकून घेऊ. आणि यात भिजवलेली मुगाची डाळ सुद्धा टाकून घ्यायची आहे. ही डाळ आपण 15-20 मिनिटं पाण्यात भिजवून घेतली आहे. ती सुद्धा टाकायची. मिक्स करून घ्यायचं. मीठ लगेच न टाकता थोडंसं ही भाजी शिजल्याच्या नंतर मीठ टाकायचं आहे. आता यात हळद टाकूया थोडीशी. पाव चम्मच एवढी हळद टाकायची. अगदी पाव चम्मच एवढं लाल तिखट सुद्धा टाकलं आहे. आपण हिरवी मिरची टाकली आहे, त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचं. भाजी थोडीशी परतून कमी झाली की मग चवीनुसार मीठ टाकूया. मिक्स करून घ्यायचं. आता या भाजीला पाणी सुटलंय. या पाण्यामध्ये आपण ही भाजी आणि डाळ शिजवून घ्यायची. झाकण ठेवूनही शिजवून घेऊ शकता किंवा अशीही तुम्ही ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. यामधली मुगाची डाळ व्यवस्थित अशी शिजली पाहिजे. पाणी जर थोडंसं तुम्हाला कमी वाटलं, म्हणजे कोरडी झाली ही भाजी, तर थोडं पाणी टाका वरून आणि ही भाजी शिजवून घ्या. आता गॅस बंद करूयात. मस्त अशी ही भाजी शिजली आहे. यामधलं जे पाणी होतं बघा, ते संपूर्ण आपण आटवून घेतलंय. आता ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी बरोबर खाऊ शकता. मस्त लागते. तर ही मोहरीची भाजी कशी झाली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.